चाललाय रे. आज विज्ञान तंत्रज्ञानातील क्रांती आणि इंटरनेट यांचा अद्भुत आविष्कार झाला आणि या आविष्कारातून जन्माला आलेला अपत्य म्हणजे मोबाईल. 3 एप्रिल 1973 रोजी मार्टिन क्यूपर या माणसाने मोबाईल नावाच्या अपत्याचा शोध लावला आणि ही क्रांती इतकी आपट होती की मोबाईलचा एका दिवसात थांबलेला वापर एखाद्या ऐतिहासिक घटनेसारखा वाटतो. मित्रांनो, मोबाईलच्या प्रगतीचा इतका मोठा वेग सारे जगाला विस्मयचकित करून गेला. पण जेव्हा या प्रचंड वेगाची जागा मोबाईलच्या वेशनात अखंड गुंडलेल्या पिढीच्या रूपाने गतिमान झाली तेव्हा सारं जग चिंतित झालं. स्वतःचं मनोरंजन करून लोक सोशल मीडियाच्या आदी झाले. त्यातून स्वमग्न व एकलकोंडेपणा वाढत गेला. कुठल्याही गोष्टीचा चांगला वापर करणं आपल्या हातात आहे. अगदी त्याचप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा वाईट व चुकीचा वापर टाळणे हे आपल्याच हातात आहे. कारण नसताना वारंवार मोबाईलकडे जाणारे हात आणि स्क्रीनकडे जाणारे डोळे थोपविणे देखील आपल्याच हातात आहे. मोबाईलमुळे लाखो माणसे मानसिकदृष्ट्या विकलांग होत चालली आहेत. पुढे हीच माणसे भारताला एक दिवस मानसिक रोगाचा देश बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आता हेच पहा ना, राज्यातील तरुण मुले मोबाईलवरून आलेल्या एका चित्तावणीखोर संदेशाने चक्क रस्त्यावर हे भयावह चित्र खूप अस्वस्थ करतं. याच राज्यात नीटच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या आकाश शिंगणे कधी मोबाईलचा वापर केला नाही. हे ऐकल्यावर असंही वाटून जातं शिक्षणाच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत मुलांना मोबाईल हाताळण्यास निर्बंध असावेत. घरात 10 माणसे असूनही कोणी कोणाशी बोलत नाही. चिवकाऊच्या गोष्टी सांगणारी आजी सुद्धा आता मोबाईल मध्ये ऍक्टिव्ह होत चालली आहे. संवाद हरवत चालला आहे. मोबाईल हा तुमच्या माझ्यासाठी धोक्याचा लुकलुकणारा दिवा आहे. पाण्यात झोपी घातलेला मूल मोबाईल आणि कार्टूनशिवाय झोपी जात नसेल तर आपल्याला आता जाग व्हायला हवं. मित्रांनो, म्हणूनच म्हणते अति काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. या युक्तीप्रमाणे मोबाईलचा जर आपण यथायोग्य वापर केला तर मोबाईलचा फायदा सांगू तेवढे कमीच आहे. मोबाईलमुळे कितीही दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणं आज सहज साध्य झालं. त्यानंतर मोबाईलमध्ये असंख्य ॲपचा समावेश झाला. त्यामुळे असाध्य ते आपण आज साध्य झाले. नेटवर्कमुळे आणि मोबाईलवरच क्रिकेट मॅच, सिनेमा पाहणे, तज्ञ व्यक्तींच्या मुलाखती ऐकणं आज सहज साध्य झालं. गृहिणींना स्वयंपाकाविषयक टिप्स देणं, आरोग्यविषयक सल्ले देणं हे मोबाईलला जमतंय बरं का. शाळकरी मुलांना शाळेत न समजणाऱ्या एखाद्या घटकाचं निरसन करून देण्यात मोबाईलला अग्रगण्य मानला जातोय. म्हणूनच प्रत्येक वयातील व्यक्तींना मोबाईल जणू जीव की प्राणच वाटू लागलाय. मित्रांनो, एवढंच काय, लॉकडाऊनच्या परिस्थितीत जेव्हा सगळं काही ठप्प होतं तेव्हा याच मोबाईलने झूम आणि गुगल मीट या ऍपच्या माध्यमातून शिक्षण गंगा घरोघरी पोहोचवता येते हे सांगितले. वर्क फ्रॉम होम योजना फक्त आणि फक्त मोबाईलमुळे सुरळीत चालू आहे. मोबाईलमुळे गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या ऍपमुळे कोणत्याही प्रकारची बिले भरणं, पैसे ट्रान्सफर करणं आज सहज साध्य झाले. मित्रांनो, आपण मोबाईलचा आणि सोशल मीडियाचा सोशलितकाच आणि जमेल तेवढाच वापर केला तर मोबाईलचे फायदे अनेक आहेत. मोबाईलचा जर आपण योग्य पद्धतीने वापर केला तर मोबाईल हा सर्वसामान्यांसाठी, साऱ्या जगासाठी खिनगिरा ठरतात, देणगीच ठरेल. याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाही. कारण त्याचा वापर आपण कोणत्या पद्धतीने करतो यावर त्याची यशस्वीता अवलंबून असते. मित्रांनो, यावर त्याची यशस्वीता अवलंबून असते. मित्रांनो, मोबाईलमुळे हरवलेला संवाद, गप्पा, आपुलकी जर परत येणार असेल तर आपल्याला सकारात्मक दिशेच्या बदलाकडे चालायला काय हरकत आहे? मुकी, स्वमग्न, एकलकोंडी पिढी रोखण्याची हीच योग्य वेळ आहे का? याचा विचार आपल्याला या निमित्ताने करायला हवा. मित्रांनो, एक शाळकरी मुलगी म्हणून मला हाताच्या बोटावर चालणाऱ्या या रंगीबेरंगी जगामध्ये प्रचंड बदल घडून आणण्याची शक्ती असल्याने मी याचा विचार सद्विवेक बुद्धीने करेल याचे वचन देऊन एवढंच म्हणेल. जिंदगी बहुत खूबसूरत है, उसे जी लो यारो, दूर करो मोबाइल को, हर बात को जी लो यारो, दूर करो मोबाइल को, हर बात को जी लो यारो. का कोणास ठाऊक हे कोणालाच कसे न कळे, का कोणास ठाऊक हे कोणालाच कसे न कळे, हाच करतोय आमच्या आयुष्याचे वाटोळे. स्वतःपासून याला दूर सोडायचं होतं पण असं काहीच घडत नव्हतं. कारण याचं वेळ काही जातच नव्हतं. धन्यवाद.